अभिजित सर, येस. आता स्वयंपाकाला हात घालायचा आहे. बरं. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ठेल्यावरती जाऊन सुद्धा पूर्वीपासून पदार्थ खात आलेला आहात. हो. तुमची लव्ह रेसिपी काय? आम्ही एकदा बाहेरगावी गेलो. आमची पहिलीच अमेरिकेची टूर होती. तर तिकडे आम्हाला एक पदार्थ मिळाला, ग्वाकामोली असा म्हणे. काय? तर ते वाकामोली. ग्वाकामोली. वाकामोली? हा, ते आपलं एक आवाकाडो असतो फळ. अच्छा. हा, तर त्याचं सॅलेड टाईप किंवा पेस्ट टाईप बनवतात, चटणी टाईप असते ती. हा हा हा. आणि नंतर आता हळूहळू आपल्याकडे यायला लागले. आता कोथमीर सारखं आपल्याकडे पण आवाकाडो मिळायला लागले. हो हो हो. त्यामुळे मग त्याचं एक स्पेशल, मग ते काय खूप इझी पटकन बनणारं पण हेल्दी पण, साथ ही साथ काय बायको कधी बोलते ना की अरे जरा बनवून दे रे, त्यावेळेला असं रिस्पॉन्सिबल वाटतं, असं काहीतरी वाटतं, काहीतरी आयुष्यात केलंय. आणि मग ते वाकामोली. हा, मग ते मी पटकन बनवतो असं आहे ना. वाकामोली पेश करते है. पेश करते. तर ती क्या माझ्यासाठी लव्ह लव्ह रेसिपी रेसिपी आहे. वा, चला, वाकामुली ही आहे यांची. आम्हाला फक्त एवढंच माहितीये, पण वाकामुली आहे काय नेमकं आपण बघूया. साहित्य घेऊन या. साहित्य सांगा. आवाकाडो, काळी मिरी पूड, मीठ, कांदा, टोमॅटो, लिंबू, हिरवी मिरची, साखर, कोथिंबीर. पर्टिक्युलर कुठल्या शोच्या आधी टेन्शन वगैरे येतं? मला ऍक्च्युली टेन्शन खूप येतं, भीती असते मला मनात. कारण मला असं वाटतं की तो कधी लागेल कधी नाही लागेल याची काही गॅरंटी नसते. त्यामुळे तो थोडं टेन्शन असतं. बट अदरवाईज लाईफमध्ये टेन्शन भरपूर आहेत. तर अशा पद्धतीने आम्ही हा काढलेला आहे, त्याची मोठी बीज जी आहे ती काढलेली आहे. पण त्यांच्या त्या आवाकाडोचं बी काढण्यावरून सांगतो, ते फार शिताफिनी करतायत, स्मूथली हो, हो. करतायत सगळं छान. हो हो. हो, कारण तोच करतो हे नेहमी घरी. वाकामुली. हम्म. चला, आज मलाही काहीतरी पौष्टिक खायला मिळणार. हो हो हो. हे रोज खाल्लं तरी चांगलं आहे. आपल्याला चवीची सवय असते, हं, जिभेला पण आणि भाषेला पण. खरंय. वहिनी, मला एक तुम्हाला विचारायचं आहे. अभिजितने आता एवढी गाणी गायली आहेत, एक पर्टिक्युलर सॉन्ग जे त्याच्या आवाजातच तुम्हाला आवडतं, की ये गाना मेरे हस्बंड से ज्यादा अच्छा कोई बोल ही नहीं सकता, दुनिया इधर की उधर हो जाए. मोहब्बते लुटाऊंगा. मला फार आवडतं. म्हणजे तसे तर सगळेच गाणी, पण जब कोई बात बिघड जाए पण ते पण गाणे मला खूप आवडतं जेव्हा तो गातो. अशा ते प्रकारे त्याला पकलेलं हवं. क्रश करायचं. क्रश हा. करावं लागेल. तुम्ही परदेश दौरेही खूप करता ना, हो हो. मग एकत्र जाता अशा वेळेला? हो, मोस्टली US असेल तर आम्ही जातो. त्याला चांगल्या पद्धतीने असं बारीक करून जितकं होईल तेवढं पेस्ट बनवा त्याची. काही काही लोक नंतर टाकतात, पण मला असं वाटतं नेहमी की मीठ आणि काळी मिरी पावडर आधी घालायची. ती आधी घालायची, कारण मग त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स होते. हम्म. अशा पद्धतीने क्रश केल्यानंतर त्याला एक पद्धतशीर पद्धतीने काळी मिरी, काळी मिरी ब्लॅक आपल्या Half चवीप्रमाणे. हा शब्द मला किती वर्षांपासून वापरायचा होता, मीठ चवीनुसार. तर ते आज मला करता आज या आलं. कार्यक्रमात ती हो. भूक भागली. एवढ्या वर्षांनी फक्त मला करता मिळालाय. हं. तुम्हाला तिखट आवडतं जास्त नाही. सरांना? हो, मला आवडतं. तो हो खूप का? तिखट खातो. आणि मी खास करून जसं महाराष्ट्रात पण आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो, नागपुरात गेलो तिकडची सावजी. सावजी